आता बोलू नको. 1 2 3 स्टार्ट. सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना नम्र विनंती आहे की सातत्याने तुमच्या प्रश्नांचा पाठपुरावा मंत्रालयीन स्तरावर योग्यरित्या सुरू आहे. आज सकाळी आमदार बाळाराम पाटील, आमदार दत्तात्रय सावंत, श्रीयुत खैरे यांच्यासोबत तावडे साहेबांची बंगल्यावर नीट भेट घेतली. त्यानंतर मंत्रालयात येऊन देखील चर्चा केली. त्यानुसार पुणे स्तरावरील ज्या शाळा 20% निधीसह घोषित करण्याकरता पात्र याद्या मागवायच्या आहे त्याचं पत्र आज शासनाकडून निर्गमित करून घेतलं. 51 शाळा आणि 19 तुकड्यावरील पात्र शाळांना 20% अनुदानाचा GR जास्तीत जास्त उद्यापर्यंत निघेल. आज GR बनवून घेतला. आता मुद्दा असा आहे की काही ज्युनियर कॉलेजची यादी प्रसिद्ध झाली असं व्हॉट्सअपवर खूप मोठं व्हायरल झालेलं आहे. पण आज आम्ही मंत्रालयात पाहिलं, अशी कुठलीही यादी नेटवर अजून आलेली नाही, अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. साधारणपणे उद्या परत मी आणि माझे सहकारी सगळे पुण्याला आहोत. पुण्याहून जास्तीत जास्त पात्र कनिष्ठ महाविद्यालय शासनाकडे घेऊन येऊन नियोजित वेळेत म्हणजे येत्या 8-15 दिवसात पात्र विना अनुदानित ज्युनियर कॉलेजची यादी प्रसिद्ध होईल. अद्याप कोणी घाबरण्याचं काही कारण नाही. अंशतः जे विना अनुदानित अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्याबाबत नीट चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की 3 वर्षापर्यंत त्या शाळेला विद्यार्थी वाढविण्याची मुदत देऊन त्याच शिक्षकाला त्या शाळेत कंटिन्यू करण्याकरता संधी देण्यात येईल आणि तशा प्रकारचं पत्र देखील निघेल. आमचा विषय असा होता की यांना 20% पगारावरच दुसऱ्या शाळेत द्यावं, परंतु तो विषय काही अद्यापपर्यंत त्यांनी पूर्णपणे मान्य केला नाही. पाठपुरावा सुरू आहे. पण हा निर्णय नक्की झाला की 3 वर्षापर्यंत त्यांना त्या शाळेतली विद्यार्थी संख्या वाढवून त्या अतिरिक्त समायोजित शिक्षकाचं समायोजन तिथेच करण्यात यावं. त्यानंतर 1 आणि 2 जुलैचा अधिकचा टप्पा. सगळ्यांमध्ये संभ्रम होता की 1628ला फक्त अधिकचा टप्पा देतोय, 1-2 जुलैला देत नाही. आज खैरेंसमोर नानल मॅडमशी नीट चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की 1628चं वेगळं फाईल आणि 1-2 जुलैचं वेगळं फाईल हे अधिकच्या टप्प्याकरता 2 वेगळे फाईल आहेत आणि हा निर्णय वरती एकत्रच होणार आहे. त्यामुळे 1-2 जुलैवाल्यांनी घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. त्यांना टप्पा मिळेल. त्यात आपल्या मनात जर थोडा काही संदेह असेल तर मी असा सल्ला दिला की पुढच्या मंगळवारी सगळे आमदार घेऊन मी स्वतः खैरे सरांसह, रहाटे सरांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा रिमार्क पुढच्या मंगळवारी आपण 1628 सोबत 1-2 जुलै शाळांना अनुदान देण्याकरता 100% आणू. त्यानंतर 1 आणि 2 जुलै संच मान्यतेच्या मंजूर पदानुसार अनुदान. आता जे मंजूर पद आहे त्यानुसार अनुदान दिलं पाहिजे. आता 17-18चं पाहिलं तर आता 18-19